मी अशा पद्धतीने खिसून घेतलेलं आहे. त्याचा थीम पण याला टाकायचं काम नाही पडलेलं. थोडंसं तूप टाकलेले आणि त्याच्यावर असं गोल थापून घेणार. चांगलं आहे काही. हे 2 दे आणि ही कोथिंबीर दे. मंडळी आत्ताच दारा ज्येष्ठ ताजा भाजीपाला आला होता. तर मी एका कोथिंबीर घेतली ताजी आणि 2 कद्दू घेतलेले. त्याला कोणी कद्दू म्हणतं, कोणी दुधी भोपळा म्हणतं. तर आमच्याकडं कद्दू म्हणतो आम्ही. तर चला म्हणलं ताजे 2 घेतले, त्यातलं एक ठेवून दिलेले आणि एकाचा मस्तपैकी आज मी पराठा बनवणार आहे, ती पण डाएटसाठी. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मी हा कद्दू धुवून घेतलेला आहे स्वच्छ. आता याचं मागचं पोटचं कट करून मी खिसून घेणार आहे. मी अशा पद्धतीने खिसून घेतलेलं आहे. तर ह्याची साल काढलेली नाही कारण कवळा असल्यामुळं. तर अशा पद्धतीने आता पूर्ण खिसून घेणार आहे. झालं खिसून आणि याच्यात नाही का कद्दूमध्ये पाणी खूप असतं. हे पहा पाणी किती आहे कद्दूमध्ये. हे पहा. चला आता ते पाणी बिलकुल काढायचं नाही. असंच याच्यात आपल्याला मिक्स करायचं. काय मिक्स करायचं. कद्दू खिसून घेतलेलं, त्याचसोबत एक चांगला अर्धा कांदा पण कट करून घेतलेले आणि इकडे पहा खलबत्ता धुवून कोरडा करून घेतलेले. सालसहितची मुगाची डाळ असते त्याचं मी पीठ तयार करून ठेवलेले. तर याच्यात घालणार आहे. असं मोजून मापून नाही, काही नाही. आमचं पाणी असतं ना, तर जितकं बसेल तितकं थोडंसं एक 3-4 चमचे घालणार आहे. समजा हे 4 चमचे मुगाच्या डाळीचं पीठ घातलेले आणि याच्यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ. असं तोलून मोलून नाही, काही नाही बरं का. एक ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ पण चालतं डाएटला आणि 1 चमचा गव्हाचं पीठ आणखीन थोडंसं घालणार आहे. तुम्ही जास्त पण करू शकता. तर याच्यात एक 5-6 लसण पाकळ्या घातल्या, अद्रकचा तुकडा, 1 चमचा पोहे खायचा जिरं, ओवा हे चोळून घेतला. तरी पण मी याच्यात थोडंसं भरड कुटून घेणार आहे. हे नाही का थोडंसं भरड करून कुटून याच्यात टाकणार आहे. आणि नाही का म्हणजे धन्याची पावडर चालत नाही, कोथिंबीर चालत नाही डाएटला, म्हणून मी कोथिंबीर घेतली पण याच्यात नाही वापरणार कारण आपल्या डाएटसाठी बनवायचा पराठा. त्यानं ते कट केलेला कांदा आणि हे जे सगळं मिक्स भरड कुटलेले ना, हे पण याच्यात घातलं. ते थोडंसं लाल तिखट घालायचं, जास्त नाही. हळद, किलोन मीठ आहे. तर डाएटला मीठ जास्त चालत नाही, एकदम कमी प्रमाणात वापरावं लागतं. तर आपण थोडंसं मीठ घातलं, जास्त नाही. आता हे पूर्ण मी एकत्र करून याचा गोळा करणार आहे. मस्त लागलं पाणी इथं घालायचं, नाही लागलं तर काय गरज नाही कारण याला अंगचं पाणी भरपूर असते. पाण्याचा थीम पण याला टाकायचं काम नाही पडलेलं कारण ज्वारीचं, गव्हाचं, मुगाचं डाळीचं पीठ डाएटचंच आहे आणि कमी जास्त पण तुम्ही करू शकता. फक्त यात बेसन पीठ, तांदूळ पीठ नाही वापरलं कारण हे डाएटला नाही चालत. तर एकदम ह्या पा मस्त जरी सैल झालं तर पीठ कमी जास्त म्हणजे पीठ पण वरून घेऊ शकता आणि जरी घट्ट झालं तर पाणी पण घेऊ शकता, वापर करू शकता. पण ह्या पा मला बिलकुल पाणी नाही लागलेलं. ह्या पा आमच्या पाण्यामध्येच मस्तपैकी गोळा तयार झालेला. नाही का मी कद्दूचा वापर जास्त केलेला आहे आणि पिठं कमी केलेले आहेत कारण कद्दू डाएटला एकदम भारी आहे आणि आपलं वजन कमी करण्यासाठी पण. मंडळी याच्यात कढीपत्ता चालते, कढीपत्ता टाकायचा राहून गेला. याच्यात मी कढीपत्ता मिक्स करणार आहे आणि ज्या डाएटला भाज्या चालतात ना, त्या भाज्या पण तुम्ही याच्यात मिक्स करू शकता. तर चला मी कढीपत्ता घालून यात मिक्स करते एकदा. इकडे बघा मस्तपैकी अशी शेगडी पेटवलेली आहे आणि मी आता काय करणार आहे, याच्यामध्ये मस्त ही लोखंडाचा पॅन आहे, याच्यामध्ये मस्त थालपीठ बनवणार आहे मी. पण छान लागलेलं आहे आणि याच्यात नाही का म्हणजे मी तुपाचा वापर बिलकुल करणार नाही. इकडं पाहिजे गाईचं तूप आहे, तर गाईचं तूप लावून मी याचं मस्त थालपीठ म्हणा किंवा पराठा म्हणा यातून बनवणार आहे. खाली थोडंसं तूप टाकलेले आणि आता याच्यावर असं गोल थापून घेणार. म्हणजे मी पराठे बनवणार ते 2 पण पुन्हा पराठे कॅन्सल केले आणि छानपैकी असं थालपीठ लावलेले ह्या अशा पद्धतीनं. तर आता याला काय करायचं, याला अशी छिद्र पाडायची म्हणजे नाही का असं छिद्रातून वापरून वरचं पण मस्तपैकी उकडून निघतं, शिजून निघतं. या पाशी आता जाळ नाही मोठा ठेवायचा, छोटासा मंद जाळावर हे करायचं. आणि आता या कढईने नाही का थोडंसं तूप सोडायचं, गाईचं तूप वापरायचं, जास्त नाही सोडायचं थोडं. आणि डाएटला म्हणून नाही हे कोणी पण चालतं, लहान लेकराला चालतं, माणसं डाएटच्या माणसाने खाल्लं चालतं, असं दुसऱ्याने खाल्लं चालतं, कोणासाठी चालतं.
ह्या जास्त तुपाचा पण नाही वापर करायचा. आता मी काय करणार आहे, याच्यावर मस्त असं झाकण टाकणार आहे एकदम कमी जाळावर 5 मिनिट. चला तर म्हणजे झालं आपलं थालीपीठ तयार. खरं तर नाही का मी पराठेच बनवणार होते, पण म्हणलं चला पराठे कधी बनवतो म्हणलं, थालीपीठ खूप दिवस झालं बनवलं नाही म्हणून थालीपीठ बनवलं. आणि म्हणजे डाएटसाठी म्हणून नाही तर हे सगळ्यालाच चालतं, सगळ्याच्याच पोटासाठी शरीरासाठी चांगले. आणि ज्या डाएटला भाज्या चालतात ना त्या भाज्या पण तुम्ही याच्यात मिक्स करू शकता. एकदम भारी झालेलं आहे. आपण उलटून टाकलेलं आहे. आता हे थंड झाला ना, चला शेगडी बंद करू आणि थंड झालं की मग आम्ही मस्तपैकी खाणार आहे थोडंसं हे करून. तर कसं वाटलं माझा आजचा डाएटच्या थालीपीठाचा छोटासा ब्लॉग. आवडला जरूर कमेंट करा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. किती भारी झाले एकदम मस्त.